नेत्र आरोग्य प्रदान करणार अशी ग्वाही लायन्स क्लबचे प्रांतपाल राज मुछाल यांनी दिली. लायन्स क्लबच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या नेत्र आरोग्य अभियानाचे आणि त्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक संयंत्राचे उद्घाटन मुछाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल हसमुख मेहता, मदन सुरा, दिनेश सांकला, विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय पाथरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड परिसरात 6000 चौरस फूट जागेत लायन्स क्लबच्या वतीने सुसज्ज नेत्र रुग्णालय उभारले जाणार असल्याची घोषणाही मुछाल यांनी यावेळी केली. लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजसेवी कार्य उभारण्यास निधीची कमतरता भासू नये म्हणून 50 लाख रुपयांची सुरक्षा ठेव उभारली जाणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. उपचाराअभावी कोणी अंध आणि नेत्रविकारग्रस्त राहू नये असा लायन्स क्लबचा संकल्प असल्याचे सुरा यांनी सांगितले. यावेळी हसमुख मेहता यांचेही भाषण झाले. पाथरकर यांनी आभार मानले. यावेळी महापालिकेच्या भवानी पेठेतील बापूसाहेब पाटील कन्या शाळेच्या विद्यार्थिनीची नेत्र तपासणी करण्यात आली. लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे संपूर्ण भारतामध्ये 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह आम्ही सर्व्हिस वीक म्हणून साजरा करत असतो. या सप्ताहामध्ये आम्ही निरनिराळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आणि सामाजिक आरोग्य चेकिंग हा विषय आम्ही ह्या सप्ताहामध्ये करत असतो. आजचा जो कॅम्प आहे हा आपण भीमाले गार्डन शाळा नंबर 105 या ठिकाणी करतोय. या ठिकाणी साधारण आम्हाला 105,000 ते 1,500 पेशंट तपासणीचं आमचं टार्गेट आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही जे रुग्ण चष्मे ज्यांना लागणार आहेत अशा रुग्णांना आम्ही चष्मे मोफत देणार आहोत आणि कॅटरॅक्टचे जे ऑपरेशन्स आहेत ती मोफत आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी बॉडी स्कॅनिंग हा एक मी उपक्रम राबवतोय. त्यामध्ये शरीरातले फॅट्स आणि अन्य गोष्टी ज्या आहेत त्या चेकिंग आम्ही या ठिकाणी करतोय. डायबेटीस चेकिंग हा सुद्धा एक उपक्रम या ठिकाणी राबवतोय. हा जो सप्ताह आहे या सप्ताहामध्ये आम्ही या ठिकाणी डोळ्यांचं प्रायोरिटी जास्ती देतोय. हा आमचा इंटरनॅशनलचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही डोळ्याची सुरक्षितता आणि अंधपणा निवारण करणे यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतोय. देशाभिमान जागृत करण्यासाठी कीर्तन व शाहिरी आवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी केलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर हेमंतराजे मावळे होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणेच्या वतीने 11वा शाहीर हिंगे युवा कला गौरव पुरस्कार युवा कीर्तनकार श्रेयस बडवे व मानसी बडवे यांना आशाताई खाडीलकर व ज्येष्ठ रंगकर्मी माधवराव खाडीलकर यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्काराअंतर्गत स्मृतिचिन्ह प्रत्येकी 1000 रुपये, मानाचा शाहिरी फेटा व मोत्यांचा शिरपेच देण्यात आला. लोककलांच्या विकासासाठी चालविलेल्या उपक्रमांबद्दल माधवराव खाडीलकर म्हणाले, शाहीर हिंगे पुरस्कार स्वीकारणे म्हणजे कीर्तन सेवेचे व्रत स्वीकारणे असून कीर्तनाचा व्यवसाय करू नका असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर रुपाली यांनी केले. शाहीर प्राध्यापक संगीता मावळे यांनी प्रास्ताविक तर शाहीर गणेशदादा टोकेकर यांनी आभार मानले. व्हिजन ग्रुपतर्फे भरविण्यात येणाऱ्या व्हिजन इंडस्ट्रियल एक्स्पो 2010 या प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व ऊर्जा मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी सायंकाळी 5 वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार असून यावेळी अर्थ व नियोजन मंत्री सुनीलजी तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात भारतातील नामवंत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती व्हिजन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसिंग नलावडे यांनी दिली. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर योगेश बहाल अध्यक्षस्थानी असणार आहेत. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त R.N. जोशी व महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे सहसंचालक M.V. भगत या अतिथींच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात लहान व मध्यम उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यासाठी मोठा वाव आहे.
लहान व मध्यम उद्योजक आणि मोठ्या कंपन्या यांच्यातील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. पुणे हे आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, आयटी व एज्युकेशनचे हब म्हणून ओळखले जाते. रांजणगाव, चाकण, तळेगाव, दाभाडे येथे आता मोठ्या कंपन्या येऊ लागल्या आहेत. या कंपन्यांसाठी लागणारा हा माल महाराष्ट्राबाहेरून मागविण्यापेक्षा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे उपलब्ध असणाऱ्या लहान व मध्यम उद्योजकांकडून घेण्याच्या दृष्टीने त्यांचा या प्रदर्शनाच्या माध्यमातून संबंधित उद्योजकांशी संपर्क होईल व येथील उद्योजकांना चालना मिळेल. विजन इंडस्ट्रियल एक्सपो हे फार युनिक आणि इनोव्हेटिव्ह एक्झिबिशन आम्ही 10 ते 13 ऑक्टोबरमध्ये ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर चिंचवड येथे आयोजित केलेलं आहे. आणि मला हे अनाऊन्स करायला फार आनंद होतोय की या एक्झिबिशनचं उद्घाटन करण्यासाठी माननीय श्री अजितदादा पवार आपले ऊर्जा मंत्री यांनी सहमती दिलेली आहे. तसेच यावेळी माननीय सुनीलजी तटकरे आपले अर्थमंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत आणि माननीय योगेशजी बहल पिंपरी चिंचवडचे महापौर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. आमदार विलासजी लांडे, आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार अण्णा बनसोडे तसेच माननीय आर्यन जोशी ऍडिशनल डिव्हिजनल कमिशनर आणि मिस्टर MV भगत जॉईंट डायरेक्टर इंडस्ट्रीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. आमच्या विजन इंडस्ट्रियल एक्सपोचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मोठे उद्योग, OEMs आणि लहान व मध्यम उद्योजक, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज याच्यामधली दरी भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी आम्ही लहान व मध्यम उद्योजकांना सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद या भागातून फ्री AC ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी देतोय आणि ह्या लेक्चर्स एज वेल एज त्यांच्या व्हिजिटच्या दरम्यान हे मोठे उद्योग आणि हे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन लघु व मध्यम उद्योजकांना व्यवसाय वाढीची संधी उपलब्ध होणार आहे. या एक्झिबिशनमध्ये सर 110 स्टॉल्स आहेत आणि आमच्याकडे ऑलरेडी थर्मॅक्स लिमिटेड, ॲटलास कॉपको, ब्लॅक अँड डेकर, बॉश पॉवर टूल्स, हिताची, रूड इंडिया, पॅनासॉनिक वेल्डिंग मशीन अशा नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. नमस्कार. आम्ही गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपतर्फे सर्वांना सुख, शांती, समृद्धी मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2010 या कालावधीत जनकल्याणार्थ महायज्ञाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्व भाविकांना मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार. नृत्य निलय संस्थेच्या वतीने संस्थेच्या 5 विद्यार्थिनींनी अलारू नृत्याचं नेत्रदीपक सादरीकरण केलं. नृत्य निलय संस्थेच्या वतीने संस्थेच्या 5 विद्यार्थिनींनी अलारू हा नृत्याचा कार्यक्रम सादर केला. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश देसाई, नृत्यांगण डान्स इन्स्टिट्यूटच्या माणिक अंबिके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या चैत्राली वडनेरे, समृद्धी पिल्ले, सुरभी शेठ, श्रावणी साबळे आणि मानसी मिरमे यांनी आपली कला यावेळी सादर केली. श्लोकम, अलारिपू, जत्तीस्वरम, शब्दम, वर्णम, तिलांना, मंगलम आदी रचनांवर या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. त्यांना स्वरूपा उदमी, सतीश कृष्णमूर्ती आणि राजलक्ष्मी पंचमुनी यांनी साथ संगत केली, तर प्रेमद्वरा किट्टूर यांनी गायन केले. न्यू आर्ट गॅलरी येथे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या जीवनावरील चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं आहे.
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या जीवनातील चित्रप्रवास, आत्मचिंतन व आत्मकथन करणारे चित्र प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले. रवी परांजपे अमृत महोत्सव समितीच्या वतीने परांजपे यांच्या 75व्या वर्षात पदार्पणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप परांजपेच्या विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंतच्या चित्रांच्या प्रदर्शनाने करण्यात आला. हे प्रदर्शन न्यू आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनातून नीटनेटकेपणा व कलेबद्दलचा आदर त्यांच्या चित्रांमधूनही व्यक्त होतो. विद्यार्थी दशेतील मानवाकृती, पेन्सिल रेखांकन ते प्रत्यक्षदर्शी चित्र, कृष्णधवल इलेस्ट्रेशन, स्थापत्यशास्त्र, रचनाचित्र, उपयोजित चित्र, थंबनेल चित्र व पेंटिंग प्रकारातील सुमारे 250हून अधिक चित्रे प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे. प्रदर्शन दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे. बालगंधर्व चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या संघटनांमध्ये एकसारख्या आहेत, त्यांच्यात काहीही फरक नाही असे बेताल वक्तव्य करणारे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मुरलीधर मोहोळ, चिटणीस जयंत भावे, नगरसेवक विकास मटकरी, युवा मोर्चाचे चिटणीस धीरज घाटे, राहुल कोकाटे, सुधीर आल्हाट, बंडू कोठारे, नामदेव माळवदे, संतोष कांबळे, दिनेश नायकू, सुखदेव वाघमारे, विशाल गांधीले आदी यामध्ये सहभागी झाले होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्त निर्माण करणारी संघटना आहे. या संघटनेची तुलना सिमीसारख्या समाजवादी संघटनेशी करून काँग्रेसचे स्वयंघोषित युवराज राहुल गांधी यांनी त्यांच्या बालिशपणा जाहीर केला आहे. गांधी घराण्याने RSSचा कायम द्वेष केला आहे, त्यामुळे राहुल गांधींनी असा बालिशपणा करणे साहजिकच आहे. राहुल गांधींचं करायचं काय? राहुल गांधींचं करायचं काय? राहुल गांधीच्या बैलाला, राहुल गांधीच्या बैलाला पडलेल्या राहुल गांधीच्या बैलाला, राहुल गांधींचा बालिश राहुल गांधीच्या बैलाला, बालिश राहुल गांधीच्या बैलाला भारतीय जनता युवा मोर्चाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, राष्ट्रप्रेमी देशप्रेमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राहुल गांधींच्या बैलाला, राहुल गांधीच्या बैलाला, राहुल गांधीचा करायचं काय? आपणा सर्वांना कल्पना आहे की काल स्वयंघोषित इटलीचे राजकुमार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना एका दहशतवादी संघटना सिमीबरोबर केली. एका देशभक्त आणि राष्ट्रीय प्रेमानं प्रेरित अशा संघटनेवरती हे काल आलेले राहुल गांधी हे या पद्धतीने टीका करतात. तसं पाहिलं तर त्यांची काही चुकी नाही, कारण पिढ्यानपिढ्या गांधी घराण्यानं हा कायमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष केलेला आहे. आणि त्यामुळं त्याच पद्धतीनं राहुल गांधींनी काल या ठिकाणी आपल्या बालिशपणाचं दर्शन या देशाला दिलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती त्यांनी टीका केली. त्याची तुलना सिमीसारख्या दहशतवादी संघटनेबरोबर केली. याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, हेच या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि राहुल गांधींचा या बालिशपणाच्या, या बेतालपणाच्या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध करतो. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.